महानगरपालिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे। मिळकत कर थकबाकी प्रकरणी महापालिकेत चक्रा मारणाऱ्या एकानं पिस्तूल काढून थेट स्वतःच्याच डोक्याला लावल्याची घटना शुक्रवारी महापालिकेतील मिळकत कर विभागाच्या कार्यालयात घडली। मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीचं कोंडवा वानवडी भागात मंगल कार्यालय आहे, ते त्यानं पाडून टाकलंय। त्यानंतर मोकळ्या जागेचा कर लावण्यासाठी त्यानं मिळकत कर विभागाकडे अर्ज केला होता। त्यानुसार प्रस्ताव तयार करून त्याला अतिरिक्त आयुक्तांनी मान्यता देखील दिली होती। हे बिल काढण्याची प्रक्रिया सुरू असताना शुक्रवारी तो व्यक्ती महापालिका भवनमधील बिल विभागात गेला होता। नवीन बिलाबाबत त्यांना संबंधित महिला कर्मचारी माहिती देत असतानाच त्यानं कमरेचा पिस्तूल काढून स्वतःच्या डोक्याला लावत आता मी गोळी मारून घेऊ का अशी धमकावजा संताप व्यक्त केला। त्याचा कर भरून घेण्यास अधिकारी टाळाटाळ करत होते असा आरोप त्यानं केला आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झाले। या घटनेची महापालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। महापालिका अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीची रीतसर तक्रार दिली असून रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट, पुणे।